नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटिटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे। आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र टीईटी पेपर 1 2013 चा जो काय पेपर झालेला आहे तो काय करणार आपण डिटेल अनालिसिस काय करणार प्रश्नपत्राचे विश्लेषण या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी मराठीचा पेपर आहे की टोटल तुम्हाला 30 मार्काला काय केलं जातं, टीईटी साठी तुम्हाला काय केलं जातं, ग्रामर 12 ते 13 मार्काचं काय केलं जातं, काय काय पेपर मध्ये काय केलं जातं, 13-14 मार्काला सुद्धा काय केलं जातं तुम्हाला ग्रामर विचारलं जातं। 8 मार्काचं काय केलं जातं, होकॅब तुम्हाला विचारलं जातं। होकॅब म्हणजे काय, समानार्थी शब्द शब्दसंग्रह काय केले विचारलं जातं। राहिलेले 8 मार्क किंवा 4 मार्क कधी कवितेवर देतात किंवा तुम्हाला काय केलं पॅसेज सुद्धा एखाद्या ह्याच्यावर एखादा एकच पॅसेज काय केलं विचारला जातो। आणि फिक्स तुम्हाला 3 मार्काला मित्रांनो 3 मार्काला काय केले जातात, कवितेचे तुम्हाला हे तुम्ही आपण स्पेशल लेक्चर त्याच्यावर टाकणार आहोत की लेखकाची टोपण नावे सुद्धा काय केले जातात तुम्हाला विचारले जातात, किंवा कविता एखाद्या लेखकाचे एखादं पुस्तक विचारले जातात, किंवा पुरस्कार आहे। फिक्स क्वेश्चन तुम्हाला या ठिकाणी 3 मार्काला तुम्हाला या लेखका संदर्भात ते मराठीचे लेखक असणार त्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात। आणि डिटेल आपण अनालिसिस कोणते 2013 चा पेपर आहे ते काय करू डिटेल आपण घेऊ। या ठिकाणी आपण जे लेक्चर घेत आहोत ते मोबाईलवर स्क्रीन रेकॉर्डवर घेत आहोत की आपल्यापाशी मोठमोठाले अशा स्क्रीन नाहीत की आपण त्याच्या चांगल्या प्रकारचे चमकदार दिसावं असं तुम्हाला तर घ्यावं। आणि आपण जे घेतलेला ऍज इट इज जो आयोगाचा पेपर झालेला आहे, तुम्हाला जे टीईटीचा पेपर झाला आहे तो काय केलेला आहे तो आपण ऍज इट इज तसा घेतलेला की त्याचं फिलिंग तुम्हाला राहिले पाहिजे की नाही, तसा पेपर तुम्ही पुढे गेल्यानंतर तुम्ही देणार आहात। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ एक्सप्लेनेशन आपण व्यवस्थित कसं देतो काय तुम्ही बघा। आणि जुने क्वेश्चन पेपरचा अभ्यास करणं इथं फार गरजेचं आहे, कारण त्याचं तुम्हाला काय ठरेल 2000 येणारी जी एक्झाम आहे 10 नोव्हेंबरला त्याला तुम्हाला काय युजफुल ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। तर आपण क्वेश्चन पेपर घेऊ या ठिकाणी। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, इथं पहिलाच काय आलेला आहे, पॅसेज आलेला आहे। कधी पॅसेज आधी मध्ये सुरुवात येतात, इथं सुरुवातीला काय केलेलं आहे आपण याच्यापूर्वी 2018 सुद्धा आपण क्वेश्चन पेपर घेतलेलाच आहे तुम्हाला डिटेल। त्यावेळेस आपण पॅसेज कसं सोडवायचं काय वेळेस त्यावेळेस डिटेल व्यवस्थित सांगितलेलं आहे। आज आपण तरी इथं प्रश्नपत्रिका 31 ते 34 मध्ये काय सांगितलेलं उतारा तुम्हाला दिलेला आहे। उतारा नेहमी सोडवताना मित्रांनो लक्ष द्यायचं की पहिले उताराचे जे 4 क्वेश्चन आहेत ते वाचून घ्यायचे, पहिले कधी डायरेक्ट उतारा वाचायचा नाही, तुमचा टाइम काय होईल सेव्ह होईल एवढं लक्षात घ्या तुम्ही। त्यामुळे उताराचं नेहमी काय करायचं, पहिले क्वेश्चन वाचून घ्यायचं, त्याचं डायरेक्टली काय करायचं मित्रांनो तुम्ही नंतर डायरेक्ट त्याचं तुम्ही सोडवणे गरजेचं आहे या ठिकाणी। तरी आपण काय करू क्वेश्चन बघू काय याच्यावर काय केलं मित्रांनी, मोठा पॅसेज दिलेला आहे असा, तर याच्यावर काय केलं तुम्हाला क्वेश्चन या ठिकाणी विचारले, तेव्हा उतारा तुम्ही व्यवस्थित वाचून घेऊन त्यावेळी उतारा एकदम कॉमन सेन्स आपण सोडू शकतो त्यावेळेस। पण उतारा सोडताना पहिले प्रश्न कीवर्ड बघणे गरजेचे आहे। भाषेला लेखकांनी कोणती उपमा दिली आहे, कोणती उपमा दिली आहे म्हणजे उपमा दिलेले महत्वाचे शब्द या ठिकाणी बघणे गरजेचे आहे। भाषेला लेखकांनी उपमा दिलेली आहे। पुन्हा भाषेच्या संवर्धनासाठी आणि प्रसारासाठी झटणारा माणूस लेखकाला कोणत्या देशात भेटला म्हणून सांगितले, कोणत्या देशात भेटला ते देश तुम्हाला काय ते पॅशन म्हणून हुडकायचं आहे। तर जर्मन पंडिताचं अन्य कोणत्या भाषेवर प्रेम होतं, कोणत्या अन्य अजून दुसऱ्या कुठल्या भाषेवर प्रेम होतं, ते स्वतःच होतं जर्मनचं, अन्य कोणत्या भाषेवर असं प्रेम होतं ते बघणं गरजेचं आहे, पॅशन मध्ये हुडकणं गरजेचं आहे, कीवर्ड फक्त लक्ष ठेवणे गरजेचं आहे। त्याच्यात तुम्ही आरामशीर उत्तर उठू शकता। आपली भाषा इतरांनी शिकावी म्हणून जगभर प्रसार करणारा देश कोणता असं त्याने काय केलं पुढे क्वेश्चन मध्ये विचारलेला आहे। आणि काय तुम्ही क्वेश्चन वाचल्यानंतर पॅसेज मध्ये इझिली तुम्ही सॉल्व्ह करू शकता, त्या पॅसेज एवढं डिटेल घ्यायची गरज नाही। आपण काय करू नेक्स्ट डायरेक्ट ग्रामर इथे बघू आपण। बघा इथं बघा 35 नंबरला क्वेश्चन तुम्हाला विचारला या ठिकाणी बघा की महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेले असं ठिकाणी काय विचारले तुम्हाला विचारले। तर महानायक संभाजी पानिपत या कादंबऱ्याचे लेखन कोणी केलेलं आहे, तर कोणी केलेलं आहे ते विश्वास पाटील यांनी काय केले त्या कादंबरीचे लेखन केलेलं आहे। तर बघा कारण म्हणून म्हणतोय तुम्हाला मित्रांनो, विद्यार्थ्यांनी ती काही कोणत्या लेखकाने कुठलं बुक लिहिले टोपण नाव आणि ते अजूनही कुठला राहिला त्याचा कोणता पुरस्कार, याच्यावर 100% तुम्हाला 3 मार्काचे क्वेश्चन काय प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तुम्हाला बघायला मिळेल या ठिकाणी। तर मित्रांनो या ठिकाणी बघा तर विश्वास पाटील या ठिकाणी काय ते उत्तर येईल, पण रणजित देसाई इतर 3 ऑप्शन सुद्धा त्याचबरोबर काही महत्वाचे आहेत बघणे गरजेचे आहे, त्याच्यावर सुद्धा भविष्यात तुम्हाला क्वेश्चन विचारते। तर रणजित देसाई यांच्या इतर काही कादंबऱ्या आहेत ते आपण बघू जरा। रणजित देसाई यांचे कोणते कादंबरी आहेत मित्रांनो, तर श्रीमान योगी कुठले श्रीमान योगी ही त्यांची कुठली रणजित देसाई यांची कादंबरी। त्याचबरोबर त्यांची कुठली अजून पावनखिंड सुद्धा कोणाची कादंबरी रणजित देसाई यांची। आणि दुसरी कुठली स्वामी हे सुद्धा कोणाचे आहेत रणजित देसाई यांची कादंबरी आहेत।
तर शंकर पाटील सुद्धा यात महत्वाचे आहेत लेखक बरं का. याच्यावर सुद्धा तलाठी असो, सरळ सेवा असो, कोणते एसगाव असो तुम्हाला नेहमी याच्यावर विचारले जातात. यांची कुठली काळी वळीव देतील की वळीववासी वळीव देतात. वळीव कादंबरी कुणाचे? शंकर पाटील यांचे. पुन्हा धिंड त्यांचीच आहे. नंतर कुठला आहे? आभाळ जुगलबंदी, आभाळ म्हणून त्यांचीच कादंबरी आहे. पण सगळ्यात महत्वाची वळीव त्यांची कादंबरी, ह्याच्यावर फिक्स क्वेश्चन येईल. श्रीमान योगी रणजित देसाईंची पावनखिंड स्वामी आणि शिवाजी सावंत यांची सुद्धा काय कादंबरी आहे ते आपण या ठिकाणी बघू. सर्वात महत्वाची बघा यांची मृत्युंजय कादंबरी, सर्वात फेमस कादंबरी यांची. याच्यावर फिक्स आला तर याच्यावर क्वेश्चन तुम्हाला मिळेल. शिवाजी सावंत कुठला? मृत्युंजय. नंतर कुठला आला तुमचा छावा सुद्धा त्यांचीच कादंबरी आहे, ध्यानात राहू द्या. या दोन अत्यंत महत्वाच्या कादंबऱ्या तुम्हाला फिक्स क्वेश्चन याच्यावर आला तर याच्यावर येईल क्वेश्चन. नंतर कुठला आहे? युगंधर ही सुद्धा कादंबरी अत्यंत महत्वाची आहे. प्रत्येक तलाठी असो, पेपर असो, कुठला असो, याच्यावर कादंबरी विचारले जातात. तुम्ही बघितलं तर याचं उत्तर काय? महानायक संभाजी पानिपत या तिन्ही कादंबऱ्या आहेत. तर कोणाचे? विश्वास पाटील यांचे. त्या इतर 3 ऑप्शनचे सुद्धा तुम्ही अनालिसिस करणे गरजेचे आहे. तर चला बघू आपण पुढचा क्वेश्चन बघू नेक्स्ट. चला तर इथं काय दिलं? 36 नंबर बघा. रोज कुठल्या तरी फॅक्टरीला 5चा भोंगा वाजत असे दिलेलं. ही कीवर्ड जे आहेत ना मित्रांनो, तुम्ही लक्षात ठेवा. जास्त तोंडपाठ करत बसायचं घ्या, कीवर्ड फक्त लक्षात ठेवणे आणि बरोबर कार्यक्रम करणे. बघा तर इथं बघा, हे असे म्हटल्यानंतर बघा, असे किंवा कधी कधी तुम्हाला येईल वाची. मी पुस्तक पूर्वी काय करी वाची जे असे काही शब्द येतात ना मित्रांनो, ते कोणा जास्त सांगा? भूतकाळातले असतात, ध्यानात ठेवायचे. ते कसे असतात? रीती भूतकाळाच्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. आणि ज्यावेळेस हे जे उत्तर तर रीती भूतकाळ येईल मित्रांनो, असे आणि वाची एवढं फक्त वर्ड ध्यानात ठेवायचं शेवटचा. रीती वर्तमान काळ आला ना मित्रांनो, कसा ओळखायचा? तर शेवटी असतो ना, शेवटी काय असतो? अस्त म्हणून असं असतो आला म्हणजे तो कुठला आला? रीती वर्तमान काळ आला. तुम्ही या ठिकाणी ओळखणे गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस रीती भविष्य काळ असतो ना मित्रांनो, रीती भविष्य काळ, त्यावेळेस जाईल किंवा दुसरं काय असं तुमचं जाईन, या वाक्यावरून तुम्हाला काय करणे या ठिकाणी ओळखणे गरजेचे आहे. एवढ्यावरून तुमचा आन्सर सुटू शकतं. जाईन म्हणजे रीती भविष्य काळ झाला. रीती वर्तमान काळ असला म्हणजे काय असतो, या ठिकाणी वाक्य शेवट तुम्हाला बघायला मिळेल. आणि रीती भूतकाळ असेल तर काय असतं? वाक्य शेवट असे किंवा वाची या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल. ऍज इट इज जे वाक्य आहे तुम्हाला मोरावळे सरांच्या बुक मध्ये रेफरन्स करा. एकदम बेस्ट बुक आहे मराठी ग्रामर साठी. तर चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. जास्त लेक्चर मोठं होत जाईल कारण जास्त एक्सप्लेन अजून बी देऊ शकतो, पण इथं कसं आहे वेळेअभावी थोडं आपण काय जणांना अभ्यास झालेला असतो, काही गरज नसते जास्त एक्सप्लेनेशनची. त्यानुसार बघू. चला पुढे. आपला आशीर्वाद असावा मित्रांनो, वी जे शेवटी येतात ना ते नेहमी ध्यानात ठेवा, विद्यार्थीचे वाक्य असतात. वी असावा आलेला आहे, त्यामुळे नेहमी वाक्य कशात झालं मित्रांनो? तर विद्यार्थीचे वाक्य झालं. तर बघा संकेत म्हणजे काय असतो? जो तो असं जर संबंधी वाक्य जोडलं असतं तो कसं झाला? संकेतार्थी वाक्य झालं या ठिकाणी बघा. तर इथं बघा स्वार्थी वाक्य म्हणजे काय असतात? सर्व काळी असतात मित्रांनो. स्वार्थी वाक्य जे असतात कसे असतात? सर्व काळी या ठिकाणी. स्वार्थी वाक्य जे कसं असतात? सर्व काळी तुम्हाला या ठिकाणी येतात ते. असावा वावी म्हणजे काय झालं? तुमचे आज्ञा विद्यार्थी झालं वाक्य, वा आणि वी या ठिकाणी लागतात. आज्ञार्थी म्हणजे काय असतात मित्रांनो? जे काय आज्ञा उपदेश केलेला असतो, मुलांना तुम्ही रांगेत उभा राहावा किंवा ते खिडकीला उभा व्हावा अशी आज्ञा केलेली असतात, आज्ञा केलेले वाक्य असतात ते. स्वार्थी म्हणजे सर्व काळी येतात, ते लक्षात घ्या, सर्व काळी येतात. संकेतार्थी म्हणजे कसं? जो तो तुम्हाला लगेच ओळखत, जो किंवा तो असे वाक्य येतात ते. चला तर नेक्स्ट घेऊ पुढचं क्वेश्चन. इथे पुढचा क्वेश्चन सांगितलं मित्रांनो काय बघा, 38वा क्वेश्चन सांगितलं त्यांनी. विद्वान हा शब्द खाल्ल्यापैकी कोणत्या प्रकारचा आहे म्हणून सांगितलं आहे. विधान शब्द सांगायला हा मित्रांनो जसं आहे तसं काय केलं तुम्ही मोरावळे सरांच्या बुक मध्ये जर बघितला ऍज इट इज हाय असं तुम्हाला काय या ठिकाणी भेटणार आहे. हा संस्कृत मधून आलेला मित्रांनो. संस्कृत मधून आलेले शब्द म्हणजे कुठले असतात मित्रांनो? तो तत्सम शब्द असतात. आणि त्याच्यात जर बदलून कुठले शब्द पुढे आलेले असतात ते तद्भव शब्द असतात मित्रांनो. तर हा विद्वान शब्द कुठला आहे मित्रांनो? विधान शब्द कुठला आहे? तर तत्सम शब्द आहे, म्हणजे संस्कृत जसे तसे आलेले शब्द आहे. आणि विधानचाच काय होतो? तद्भव शब्द कसा होतो मित्रांनो? या ठिकाणी उत्तर तुमचं हीच असणार आहे, आता बाकीचे कुठले नसणारच आहे. तर विधानचा नंतर काय होतो? विधान विदुषी असा होतो, तो म्हणजे कुठला झाला? तुमचा तद्भव झाला. विधानमध्ये थोडा बदल होऊन आलेले शब्द, संस्कृतमध्ये बदल होऊन आलेले शब्द तद्भव शब्द असतात. कधी डेफिनेशन विचारले तर तुमच्या लक्षात राहावं. आणि देशी शब्द म्हणजे असे दगड, दोंडा, घोडा जे असे काही असतात ते कशा येतात? देशी शब्दामध्ये येतात. परभाषे म्हणजे अरबी, फारसी जे असे वाक्य काय येतात ते कशामध्ये येतात? तुमचे परभाषेमध्ये. हा सगळा तुमचा संधी चॅप्टर मध्ये तुम्हाला काय आपल्या शब्दसिद्धी चॅप्टर मध्ये तुम्हाला हे काय करेल पाहायला मिळेल. शब्दसिद्धी महत्वाचा चॅप्टर आहे. तर पुढे बघा अजून एक क्वेश्चन आहे ठिकाणी बघा नेक्स्ट.
इथं काय पुढे 39 क्वेश्चन आहे. सलीस जाताना कात्रजवळ उजाडले, गडगडले, मडबडले, मळमळते, जे शब्द असतात ना, उजाडले, पुन्हा गडते, मळमळले, मळमळते, जे असे काय वाक्य असतात मित्रांनो ते भावकर्त्री असतात. कारण त्या कर्त्रीचा काय दाखवलं, अभाव दाखवला जातो त्या ठिकाणी. त्यामुळे काय असतात ते वाक्य भावकर्त्री वाक्य या ठिकाणी असतात. जे असे काय वाक्य येतात मित्रांनो ते कसे भावकर्त्री वाक्य असतात, हे लक्षात घेणे गरजेचे. त्यामुळे काय असेल भावकर्त्री वाक्य येईल. तर भावी प्रयोगामध्ये काय असतं मित्र, कर्ताला आणि कर्म्याला दोघांना प्रत्यय लागला त्यामुळे भावी प्रयोग असतो. आणि कर्मणी प्रयोग म्हणजे काय असतं, कर्मणी म्हणजे कसं असतो, कर्त्याला प्रत्यय लागलेला असतो, ध्यानात ठेवा. म्हणजे सली तो रामाला रावणाने मारले, ते भावी प्रयोग झाला. रामाने काय केलं, सीतेला काहीतरी म्हणाला, किंवा रामाला जो म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागला या ठिकाणी, म्हणजे काय तर झाला तुमचा कर्मणी झाला. ज्या वेळेस काय होतं, कर्माला प्रत्यय लागतो म्हणजे कर्त्याला प्रत्यय लागत नाही, त्यावेळेस काय झाला तो कर्तृप्रयोग झाला. कर्तृप्रयोगामध्ये कर्ता प्रथम असतो, त्याला प्रत्यय लागत नाही. कर्मणी प्रयोगामध्ये कर्त्याला प्रत्यय लागतो, कर्मणी लागत नाही. भावी प्रयोगामध्ये कर्त्याला कर्माला दोघाला प्रत्यय लागतात, तेव्हा भावी प्रयोग असतो. देवादेव भाव कर्तृत्व उजाडले, गडगडते, मळमळले या ठिकाणी झाले असे. चला पुढे बघू, जास्त डिटेल एवढं जायला नको. बघा आता वरतेवर तुम्हाला काय केलं, क्वेश्चन या ठिकाणी विचारलेला आहे. बघा मस, जस, तत, ग या ठिकाणी कसं येईल तुमचं, शार्दूल विक्री देत या ठिकाणी तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. तर पुढे बघा, तर पुढीलपैकी 41 पुढीलपैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता. संधी विग्रहाच्या संधीवर क्वेश्चन आलेला आहे बघा मित्रांनो. तर दुष्काळ श आलाय, ज्याने दुष्काळ आला, निष्कारण आलं, पुन्हा निष्फळ आलं, म्हणजे कुठलं आलं, हे तीन एकसारखे आहेत. आणि गटात न बसणारा कुठला झाला तर तुमचा दुर्जन या ठिकाणी तुमचं काय येईल, या ठिकाणी उत्तर असणार आहे. बाकी शेषचे सगळे वाक्य आहेत, वेगळा कुठला आहे तर तुमचा दुर्जन या ठिकाणी ते उत्तर तुमचं असणार आहे. तर चला बघू दुसरा, पुढचा बघू क्वेश्चन. पुढचं क्वेश्चन काय मित्रांनो बघा, आता पुरस्कार मग काय झालं, पुस्तकावर विचारलं, आता बघा हिने काय विचारलं, पुरस्कारावर क्वेश्चन विचारलेला आहे. त्यामुळे नेहमीच या 3 क्वेश्चन फिक्स असतात तुम्हाला. नागनाथ कोल्लापल्ली यांच्या पुढीलपैकी कोणत्या साहित्य कृतीला राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे असं विचारलंय. तर मित्रांनो कुठला झालेला आहे, इथे ठिकाणी 2 याला पुरस्कार प्राप्त झाले मित्रांनो. राजधानी तर नाही, त्यांच्या ज्योतिपर्व बी त्यांची पुस्तकं आहेत, पण पुरस्कार राज्य शासनाचे नाही झाले. पण मुडूस आणि गांधारीचे डोळे या ठिकाणी पुरस्कार प्राप्त झालेत. पण 1976 ला कुठला झाला, 1976 ला मुडूसला झालेला आहे. त्यामुळे मुडूस तुमच्या या ठिकाणी उत्तर असेल. गांधारीला बी झालेला आहे, गांधारीच्या डोळेला बी झालेला आहे, पण तो कधी झालेला आहे, 1985 ला झालेला आहे तुमचं. पण सर्वात महत्वाचं उत्तर कुठलं आहे, मुडूसला काय झालं, राज्य शासनाचा पुरस्कार प्राप्त झालेला 1976 ला झालेला आहे प्रथम. त्यामुळे तुमचं उत्तर मुडूस या ठिकाणी असेल. तुम्ही सर्च करून सुद्धा बघू शकता युट्यूबला, त्याला जाऊन गुगलला. चला नेक्स्ट क्वेश्चन बघू पुढचा, थोडं फास्ट घेऊ कारण काय जाणारा एक्सप्लेनेशन जास्तीची गरज नसते का. बघा पुढीलपैकी कोणता अशुद्ध शब्द ओळखा म्हणून त्यांनी सांगितले, पुढीलपैकी अशुद्ध शब्द ओळखा म्हणून सांगितलेले. तर मित्रांनो बघा इथं परीक्षा तर बरोबर आहे मित्रांनो, दुसरी वेलांटी असते बरोबर. प्रतीक्षागृह म्हणजे पहिली वेलांटी बरोबर काय काय असते. तर नाविन्य या ठिकाणी कसं असते मित्रांनो, नाविन्याला कशी असते, दुसरी वेलांटी या ठिकाणी असते. नाविन्य या प्रकारे असं लिहिलं जातं मित्रांनो असं. त्यामुळे काय दुसरी वेलांटी असेल नाविन्य या ठिकाणी तुमचं चुकीचं ठरेल, म्हणजे शुद्ध शब्दावर नाविन्य. पण प्रत्यक्षात पहिली वेलांटी असते, जी ऑप्शन मध्ये दिले त्याची पहिली दुसरी वेलांटी व्यवस्थित बघणे गरजेचे, कारण तेच फिरून तुम्हाला उद्या विचारू शकतात. आध्यात्मिकला कसं आहे, आध्यात्मिक पहिली वेलांटी आहे या ठिकाणी. चला हे 3 बरोबर आहेत, 1 नंबर चुकी झाला. चला पुढे क्वेश्चन बघू. तर 44 क्वेश्चन बघा मित्रांनो या ठिकाणी. जयंताने मध्येच विचारले कॉमा कोण होते, पुन्हा प्रश्नचिन्ह, पुन्हा इन्व्हर्टेड, पुन्हा या वाक्यात किती विरामचिन्हे आहेत. विरामचिन्हावर सुद्धा फिक्स मित्रांनो क्वेश्चन असतो, तुम्ही कुठलाही क्वेश्चन पेपर काढून बघा फिक्स क्वेश्चन विरामचिन्हावर असतो. तर या ठिकाणी किती विरामचिन्हाचा वापर केला बोर्डला, या ठिकाणी 1 झाला विरामचिन्ह, या ठिकाणी 1 अनुसार 1 दिला, दुसरा झाला, या ठिकाणी प्रश्नचिन्ह 1 हे कम्प्लीट केलेलं आहे. पण टोटल किती झाले मित्रांनो या ठिकाणी बघा, तर 3 या ठिकाणी काय केले तुम्हाला, 3 विरामचिन्ह या ठिकाणी विचारलेले आहेत त्यांनी बरोबर. 3 विरामचिन्ह या ठिकाणी आहेत. हे 1 झाला कॉमा दिलेला, सिंगल इन्व्हर्टेड दिला आणि प्रश्नचिन्ह 3 झाले या ठिकाणी. चला पुढे बघू. तर मित्रांनी या ठिकाणी काय केलं, समानार्थी विरोधार्थी वाक्य प्रचार म्हणी याच्यावर प्रत्येकावर एक क्वेश्चन काय केलं विचारला असतो तुम्हाला. बघा पुढील शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. नसलेला म्हटलेला आहे, वाक्य व्यवस्थित वाचणे गरजेचे आहे. समानार्थी नसलेला, आता बघा अश्व, अश्व म्हणजे काय असतो, घोडा असतो बघा. आता त्याला काय म्हणतात, अश्व म्हणजे काय असतं, वारू असतो, वारू म्हणतात, हैबी म्हणतात आणि तुरुंग सुद्धा म्हणतात. शामुग्र असं म्हणतात का, शामुग्र म्हणत नाही. तर शामुग्र म्हणजे काय असतो मित्रांनो,
सामुग्री म्हणजे काय असतो मित्रांनो, शाखा. शाखा म्हणजे काय असतं मित्रांनो, शाखा म्हणजे काय असतं, झाड असते, झाडाची फांदी असते, त्याच्यावर कोण उड्या मारतो मित्रांनो, शाखावर कोण असतो, वानर असतो. वानर, वानरलाच काय म्हणतात, कपी म्हणतात. कपीला दुसरं काय म्हणतात, मरकट म्हणतात. मरकट म्हणतात. वानर, कपी, मरकट शाखेवरच झाडावर कोण उड्या मारतो, माकड उड्या मारतो. शामुग्र ते झालं. म्हणून अश्व, वारू, है, तुरुंग हेच काय झालं, संबंध शब्द नसलेला कुठला झाला, हा. म्हणजे आन्सर कोणतं आलं तुमचं मित्रांनो, शाखामुग्र. शाखामुग्र आन्सर तुमचं या ठिकाणी येईल, चुकीचा येतो. तर पुढे बघा क्वेश्चन. आता काय विचारत, काय काय उत्तरावर सुद्धा विचारतात कवितेवर, काही विचारत नाही. तर काय केलं, 46 ते 49 असे काय केले, तुम्हाला 4 क्वेश्चन या ठिकाणी कवितेवर काय केले, विचारलेले आहेत. मग तुम्हाला जसं धड्याला सांगितलं तसं कवितेला सुद्धा करायचं आहे. पहिले काय करणे, जे क्वेश्चन आहेत क्वेश्चन पहिले काय करणं, वाचून घेणे तुम्ही या ठिकाणी गरजेचे असते मित्रांनो. तर बघा 46 काय दिलेलं मित्रांनो, शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजेच काय करतो, बघा या ठिकाणी शेतकरी काळ्या आईची पूजा करतो म्हणजे काय करतो, शेतात कष्ट करतो. हे तुम्हाला आन्सर असेल या ठिकाणी बघा. तर शेतातील पिके पाहून कोणाचे ध्येयभान हरपते, या ठिकाणी तिने सांगितलं. कुठला असेल तर शेतकऱ्याचे सांगितलेलं आहे. शेतातील पिके पाहून कोणाचे ध्येयभान हरवते, तर शेतकऱ्याचे. कवितेतील मोत्याच्या माळा या शब्दाचा समर्पक अर्थ काय आहे, असं त्यांनी पॅसेज मधला विचारलाय. म्हणजे वाक्य दिले, वाक्याचं तुम्हाला दिलेलं आहे, त्यातलं तुम्हाला विचारलेलं काय अर्थ असेल म्हणून. तर याच्यातलं काय असेल मित्रांनो, 48 उत्तर काय असेल, त्यांनी शेतातील पिके शेती संदर्भात आहे म्हणून. तर बघा 49 पुढचा बघू आपण काय दिलेलं. तर कवितेत कोणत्या अनमोल हरित रंगदर्शक रत्नाचे नाव आले आहे या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे क्वेश्चन. तर काय असेल त्यांचं, 5 या ठिकाणी तुमचं काय असेल उत्तर असेल या ठिकाणी. तर बघा 50 काय, झाल. झाल म्हणजे काय असतो, मावळा असतो. तुम्ही इतिहासामध्ये वाचला, झाल, गटवादी, मावळावतवादी. आता हे उग्र म्हणजे, झाल म्हणजे एकदम रागेट माणूस असतो तसा, बरोबर. रागेट असतो माणूस, म्हणजे एकदम हल्ला करणारे व्यक्ती असतात, आक्रमक व्यक्ती असतात झाल म्हणजे. त्यात उग्र झाले, तिखट झाले, त्यात झाले, समानार्थी शब्द आहेत. विरोधार्थी शब्द म्हणजे कुठला आला मित्रांनो, यात त्याचा विरोधार्थी शब्द मावळा, म्हणजे एकदम साधा पोळा माणूस असलेला, रागत नसलेला, एकदम शांत मनमिळावळा माणूस असलेला, म्हणजे विरोधार्थी शब्द झाला. तर पुढे घेऊ क्वेश्चन. तर 51 क्वेश्चन बघा. पुढील म्हण पूर्ण करा म्हणते. कधी कधी अर्धी म्हण देतात, कधी पूर्ण म्हण देतात, किंवा त्याचा अर्थ विचारतात म्हणीचा. आणि काय देतात, म्हण इथं काय विचारले बघा तुम्ही. तर इथं पुढचा वाक्य पूर्ण करा म्हणून सांगितले म्हणे त्यांनी. पदरी पडले झोंड, हसू केले गोड, या ठिकाणी तुमचं रडून केले गोड 2 नंबर दिलाय. पुन्हा हसत झेलली धोंड या ठिकाणी दिलेला आहे गोड. पुन्हा मारून केले गोड, या ठिकाणी असे तुम्हाला काही पर्याय दिले. या ठिकाणी काय खरं म्हण बघा गेलं तर पदरी पडले झोड, हसून केले गोड, या ठिकाणी तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. हे तुमचं तोंडपाठ जे असेल ते बरोबर येईल. ज्या सामान्य शब्दात दोन्ही पदे महत्वाचे नसून त्या तिसऱ्या पदाचा थोड वर घेऊ करून एक्सप्लेनेशन द्यायचं आपल्याला. बघा आता महत्वाचा क्वेश्चन, समास. ज्या सामान्य शब्दात दोन्ही पदे महत्वाची नसून त्यातून तिसऱ्याच पदाचा बोध होतो, म्हणजे तो कुठला असतो, ब्रवी समास, बहुव्रीही समास असतो. समास उत्तर तुमचं ब्रवी समास. अविभाव समासामध्ये कसं असतो, पहिलं पद, प्रथम पद काय असतं अविभाव समासामध्ये, प्रथम पद महत्वाचं असतं. अविभाव समासामध्ये काय असतं मित्रांनो, प्रथम पद कसं असतं, प्रथम पद महत्वाचं असतं. तर 2 समास म्हणजे कसं असतं, यालाच अविभाव समासाला काय म्हणतात, क्रियाविशेषण सुद्धा असं यातलं म्हटलं जातं. 2 समासामध्ये कसं असतं मित्रांनो, दोन्ही पदे कशी असतात, दोन्ही पदे महत्वाची असतात मित्रांनो. 2 समासामध्ये किती, त्याचे 3 टाईप पडतात. इतर 2 समास, वैकल्पिक 2 समास आणि समाहार 2 समास, असे वेगवेगळे प्रकार आहेत. काय डिटेल अजून जास्त जाण्याची गरज नाही, तर आपण जेवढे पाहिजे तेवढे डिटेल मध्ये जाऊ शकतो, वेळेच्या अभावी आपण पुढे बघू. तर तत्पुरुष समास मित्रांनो काय असते, यातील दुसरे पद महत्वाचे असते. तत्पुरुष समासामध्ये काय असते, दुसरे पद या ठिकाणी काय असते, महत्वाचे असते. तत्पुरुष समास सुद्धा मित्रांनो किती टाईप येतात, 7 टाईप येतात. कुठला आता, विभक्ती येतात, आलोक येतात, उत्पद येतात, मध्यम पदलोपी येतात, कर्मधारय समास येतात त्याच्यामध्ये, पुन्हा द्विगु समास त्याच्यामध्येच येतो. हे तत्पुरुष समास वेगवेगळे प्रकार आहेत. विभक्ती सुद्धा येतात, ते 7-8 विभक्ती येतात, चाचे, सला, नाते, जे असं काय येतात ते तत्पुरुष समास वेगवेगळी विभक्ती या ठिकाणी. आणि बहुव्रीही समास सुद्धा काय येतात मित्रांनो, या ठिकाणी बहुव्रीही समास सुद्धा 4 आहेत. नंतर बहुव्रीही समास, असं सबहुव्रीही समास, प्रादिभुव्रीही समास, असे प्रकार काय केलं, त्याचे 4 प्रकार काय केलं तर बहुव्रीही समास सुद्धा या ठिकाणी येतात. म्हणजे नाही अंत ज्याला असा तो म्हणजे काय असतो, ईश्वर असतो, त्या अशा प्रकारे तिसराच अर्थ होतो, नाही अंत त्याला. अशा प्रकारचे काय केलं बहुव्रीही समास तुम्हाला विचारले जातात. तर चला पुढे बघू क्वेश्चन. पुढे बघा. तर पुढील पैकी काय सांगितले त्यांनी, भाववाचक नसलेले नामवळ काय सांगितले.
तर काय सांगितले भाववाचक म्हणजे काय असतं मित्रांनो, आ, ई, की, गिरी, ता, तौ, पण, पणा हे प्रत्यय त्याला लागलेले असतात. आ, ई, की, गिरी, ता, तौ, पण, पणा हे काही उत्तरे लागलेले असतात त्याला बघा. ता लागलेला आहे, तौ लागलेला आहे, अर्य लागलेला आहे, की गिरी 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 लागलेला आहे त्याला. म्हणजे कुठला झाला भाववाचक नसलेले, कुठला झाला स्वतंत्र वाक्य तुमच्या या ठिकाणी झाला. हे तुमचं पाठ पाहिजे. आ, ई, की, गिरी, ता, तौ, पण आहे तुमचं वाक्य ठिकाणी पाठ पाहिजे आहेत भाववाचकचे. बघा पुढे बघा, भाववाचक मध्ये अजून डिटेल जाऊ शकतो, पण चला पुढं. तर साधर्म्यावर आधारित आणि वैधर्म्यावर आधारित असे भेद कोणत्या अलंकारात पडतात म्हणून सांगितले. कोणत्या अलंकारात पडतात मित्रांनो या ठिकाणी विचारलेलं आहे त्या ठिकाणी. तर या ठिकाणी काय तुमचं मित्रांनो दृष्टांत अलंकार सांगितलं असतो. दृष्टांत काय सांगितलं त्यांनी, दृष्टांत अलंकार या ठिकाणी सांगितलेला आहे. दृष्टांत अलंकार म्हणजे काय सांगितलं, विचार पटवण्यासाठी काय केलं जातं आपण, दुसऱ्याच एखाद्या गोष्टीचा काय केलं दाखला आपण काय केला जातो, विचार पटवण्यासाठी दुसऱ्या गोष्टीचा काय केलं जातो आपण, एखाद्या गोष्टीत दाखला दिला जातो तिथं, म्हणजे काय दृष्टांत अलंकार या ठिकाणी तुमचा झाला. तर सभोक्ती अलंकार म्हणजे काय केलं जातो, सभोक्ती अलंकार काय केलं जातो म्हणजे त्याचं वर्णन केलं जातं. एखादी व्यक्ती असो किंवा एखादी वस्तू असो, त्याचं काय केलं जातं आपण, काय केलं जातो वर्णन केलं जातं. तर ते अनन्वय अलंकार म्हणजे काय केलं जातं, उपमेला दुसऱ्या कशाची उपमा देता येत नाही, उपमेला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे काय झालं, अनन्वय अलंकार तुमचा या ठिकाणी झाला. उपमेला उपमेयाची उपमा दिली जाते, उपमेला दुसऱ्या कशी उपमा दिली जात नाही, अनन्वय अलंकार. चेतना गुणोक्ती अलंकार म्हणजे काय असतं मित्रांनो, की निसर्गातील निर्जीव वस्तू सजीव आहेत अशी त्याची काय करणे, सजीव आहेत काय अशी कल्पना करणे. रस्ता चालतो आहे असं म्हणत नाही आपण, म्हणजे तो निर्जीव आहे, पण काय म्हणतो, निसर्ग वस्तू आपण सजीव आहे असे दाखवतो. रस्ता चालायला लागतो असं आपण म्हणतो, तो निर्जीव वस्तू सजीव आहे असे दाखवून देतो आपण, सजीव आहे असे दाखवून देतो एखादी वस्तू. चला पुढे घेऊ. तर पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा म्हणून त्यांनी सांगितलेला आहे बघा. पुढीलपैकी निश्चितपणे पुरुषवाचक शब्द ओळखा त्यांनी सांगितलेला आहे मित्रांनो. बघा याला काय केलं जातं, तो ती शब्द लागणे काय गरजेचे असते. तो किंवा ती शब्द लावून काय करणं बघणे गरजेचे असते, ती बरोबर वाक्य येतात. काय झाला, तो क्लास झाला, ती कंपनी झाली, बरोबर, ती कंपनी, ती ट्रक काय झाला, ती ट्रक झाली, ती पेन्सिल झाली. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल मित्रांनो या ठिकाणी, बरोबर, तो ती या ठिकाणी काय लागलेले सर्वनाम लागले, तो तिथे काय सर्वनाम लागलेले आहेत. 55 उत्तर काय असेल तुमचा ना, तो क्लास पुरुषवाचक विचारला त्यामुळे तो क्लास या ठिकाणी असेल. ती कंपनी, ती ट्रक आली, ती पेन्सिल या ठिकाणी ती लागेल या ठिकाणी. चला बघा पुढे, याचे कशा वचन मध्ये विचारायचं, पुरुषवाचक, स्त्रीवाचक, नपुंसकलिंगवाचक हे जे काय आहेत नपुंसकलिंगी याच्यामध्ये लिंगामधलं तुम्हाला विचारलेलं आहे. आता बघा इथं वचनावर सुद्धा काय केलं, नेहमी क्वेश्चन तुम्हाला असतातच एक ना एक. आता पुढीलपैकी निश्चितपणे एकवचनी शब्द ओळखा म्हणून तिने सांगितले. आता मित्रांनो काय झालं बघा, इथं एकवचनी विचारलंय ना. आता घरचं काय झालं मित्र, घर असतं एकवचनी, त्याचं काय झालं घरी म्हणजे अनेक वचनी झालं, येणार नाही. आता लिंबू काय झालं बघा, ऍक्च्युली कसं असतं माहिती का, लिंबू असं असतं, एक वचनी झालाय लिंबू. आता हे काय अनेक वचनी आहे तुमचं, त्यामुळे हे उत्तर येणार नाही, लिंबे झालं, लिंबूचं लिंबे झालं. आता फोटोचं नेहमी मित्रांनो फोटोच राहत असतं, त्यामुळे काय झालं एक वचनी तुमच्या ठिकाणी उत्तर येऊन जाईल. आपण मोबाईल स्क्रीनवर शिकवतोय त्यामुळे थोडासा काय होतो प्रॉब्लेम होतो, त्यामुळे समजून घ्या आपल्याला मोठमोठ्याला अशी स्क्रीन नाही, पण ते येतोय क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आपण. हे काय एकवचनी शब्द म्हणजे कुठला आला तुमचा फोटो. फोटोच काय होतं मित्रांनी, फोटोच नेहमी राहतो ध्यानात घ्या, फोटो. लिंबूच काय होतं, लिंबेचं काय होतं, लिंबूचं लिंबे झालं. घरचं काय झालं, घरे झालं. आणि काय झालं, पिल्लू असतं मित्रांनो, काय असतं पिल्लूच काय झालं, पिल्ले झालं असं असतं. फोटोच नेहमी राहतं, त्यामुळे आन्सर तुमचं कुठला असेल, 3 नंबर आन्सर असेल. चला नेक्स्ट घेऊ पुढचं. तर बघा इथे पुढील वाक्यातील नाम कोणत्या विभक्तीत आहे हे सांगितले. पुढील वाक्य कोणत्या विभक्ती मित्रांनो टोटल 8 विभक्ती आहेत या ठिकाणी मित्रांनो. थोडक्यात आपण ती बघून घेऊ. तर विभक्ती कोणत्या सांग, मुलांनी सांगले, मुलांनी झालं, आज्ञा पाळावी, नी हे काय झालं तर याला विभक्ती लागलेला असतो. चतुर्थी येते का, चतुर्थी म्हणजे कुठला येते मित्रांनो, स ला नाते, स ला ना ते, स ला नाते लागलेलं. द्वितीयला बी स ला नातेच लागलेला असतो. षष्टीला काय लागलेला असतो मित्रांनो, चा, ची, चे किंवा अनेक वचनी मध्ये झा जी लागलेला असतं, झा जी लागलेला असतं. तुमचा आन्सर काय असेल, पहिलं नाही, दुसरं नाही, तिसरं नाही, कुठलं आलं, चौथं आलं. सूत्राला काय लागले असं मित्रांनो, पण अनेक वचन लागले कसलं म्हणजे अनेक वचन लागले.
आता एकवचनीमध्ये कसं असतं मित्रांनो, ने ए शी असं असतं, ने ए शी असं असतं. आणि अनेकवचनीमध्ये कसं असतं मित्रांनो, नी असतं, नी असं असतं. द्या एकवचनीमध्ये नुसतं ने असतं आणि अनेकवचनीमध्ये कसं असतं, नी असतं. नी ए आणि शी असं ठिकाणी काय असते, अनेकवचनीमध्ये असतं. त्यामुळे नी लागल्यामुळे काय तुमचं येईल, तृतीय अनेकवचनी या ठिकाणी तृतीय येईल, ने शी असं येईल उत्तर. तर इतर सुद्धा काय त्याचे थोडक्यात आपण काय करू, बघून घेऊ. तर बघा इथं पंचमी असते मित्रांनो, पंचमी बघा इथं याचं काय असते, पंचमी सुद्धा असते, पंचमी असते. अजून पंचमीची काय असते, ऊन होन प्रत्यय लागत असतात. तर षष्टी बघितला आपण, आणि प्रथमाला विभक्तीच नसतात, एकवचनीमध्ये अनेकवचनीमध्ये नसतात. ऊन आणि होन असं काय प्रत्यय लागत असतात, पंचमी लागतात. सप्तमी म्हणजे काय लागतात, सप्तमी असतात. सप्तमी म्हणजे काय लागतात, त ई आणि आ हे प्रत्यय लागतात. आणि जे संबोधन असतात म्हणजे हाक मारण्यासाठी वापरतो, त्यात एकवचनीमध्ये प्रत्यय नसतात, अनेकवचनीमध्ये प्रत्यय काय असतात, नो असतात. जो हाक मारण्यासाठी आपण काय करतो, याचा वापर करतो. तुम्ही मोरावळे सराच्या बुक मध्ये जाऊन या ठिकाणी पाहू शकता. बघा हा क्वेश्चन मित्रांनो 2013 विचारलेला बघा. नोकरीसाठी केलेला एक अर्ज हा कोणत्या पत्रलेखनाचा प्रकार आहे म्हणून सांगितलं त्यांनी. तक्रारी अर्ज, मागणी अर्ज, कौटुंबिक पत्र आणि व्यावसायिक पत्र या ठिकाणी सांगितलं. तुमचं कुठलं असेल, नोकरीसाठी केलेलं म्हणजे व्यावसायिक पत्र या ठिकाणी असं उत्तर येईल तुमचा. मित्रांनो काय केलेलं आहे आपण, 2018चा लास्ट टाइम एक पेपर घेतलेला होता आपण, त्याच्यावरती तक्रारी अर्जावर काय क्वेश्चन विचारला होता की नगरपालिकेला तक्रार केली असा क्वेश्चन विचारला होता. म्हणजे 2013चा मी म्हणून सांगतो नेहमी मित्रांनो, ऑप्शनचा सुद्धा तुम्ही अभ्यास करणे गरजेचं आहे, इतर ऑप्शनचा सुद्धा अभ्यास करणे गरजेचं आहे. त्याच्यावर काय करतो, तुम्हाला जे पेपर सेटर आहे त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन फिरवतात. बघा 2018-13 क्वेश्चन व्यावसायिक पत्रावर विचारला, व्यावसायिक पत्र 13 ऑप्शन होता 2018 क्वेश्चन मध्ये. आणि काय केलं, तक्रारी अर्जावर काय केलंय, तुमच्या ह्या ऑप्शन वरती काय केलं, ह्याच ऑप्शन पहिला 4 नंबरला टाकला, तुम्हाला क्वेश्चन विचारला त्यांनी. तुम्ही 2018 क्वेश्चन पेपर मी घेतलेला आहे, त्याच्यावर तुम्ही जाऊन आत पेपर मध्ये काय करू शकता, बघू शकता, डिटेल एक्सप्लेनेशन आपण दिलेलं आहे त्या ठिकाणी. महानगरपालिकेला पाईपलाईन फुटली किंवा अनैत वापर अनैत त्याचा काय झालं, आपल्याला सुविधा भेटली, त्या संदर्भात आपण काय केलेलं आहे, त्याचं तक्रार केलेली आहे. त्या संदर्भात तुम्हाला क्वेश्चन 2018 विचारलेलं आहे, ह्याच्यावर तक्रारी अर्जावर विचारलंय, त्याचं उत्तर तक्रारी अर्ज आहे. त्यामुळे इतर ऑप्शनचा सुद्धा अभ्यास तुम्ही करणे गरजेचे आहे मित्रांनो. तर बघा पुढील पैकी काय सांगितलं मित्रांनो, बघा इथं 59 काय, पुढील पैकी कठोर व्यंजन काय तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं. कठोर व्यंजन म्हणजे काय असतं मित्रांनो, बघा इथे थोडक्यात सांगतो. आता क, ख, ग, घ आणि ड ही काय झालं, पहिली ख ची लाईन झाली मित्रांनो. कठोर व्यंजन म्हणजे काय असतात, पहिली 2 जी व्यंजन असतात ते कठोर व्यंजन असतात. इतर 3 जी व्यंजन असतात मित्रांनो ती कशी असतात, तुमचे मृदू व्यंजने असतात. हे पहिले कोणते झाले, तुमचे कठोर व्यंजने झाले, पहिल्यात कठोर व्यंजन झाले. आणि इतर 3 जे आहेत मित्रांनो ही कशी आहेत, मृदू व्यंजने आहेत. कठोर व्यंजने टोटल किती आहेत मित्रांनो, ध्यानात घ्या, तुमचे टोटल 13 आहेत. किती टोटल 13 कठोर व्यंजने आहेत, लक्षात घ्या. प्रत्येक जे आहेत ना, क ख ग चे, पुन्हा च छ जे आहे का, च च छ, ज झ त्र, च छ सुद्धा काय झालं, कठोर व्यंजन झालं. पुन्हा त थ हे कठोर व्यंजन झालं. प फ हे 2 जे पहिले आहेत ते कठोर व्यंजन, आणि त्यानंतर जे 3 जे राहतात ते कसं झालं, मृदू व्यंजन मध्ये तुमचं या ठिकाणी येतात. त्यामुळे तुमचे उत्तर काय येतील या ठिकाणी मित्रांनो, पहिलं आता क ख ग 3 नंबरला आला, मग तुमचा मृदू व्यंजन झाला, ते येणार नाही. पुन्हा क ख ड ही 5वा गेला, त्यामुळे तुमचा येणार नाही. पुन्हा त थ नंतर द आला, त थ नंतर द आला 3 नंबरला, ही पहिले 2 कठोर झाली, ही मृदू मध्ये गेला, त्यामुळे उत्तर येणार नाही. आता बघा च छ ज झ आणि काय झाला तुमचा त्र, ही तिन्ही काय झाले तुमचे मृदू मध्ये आले, आणि पहिल्या 2 मध्ये कठोर आला, त्यामुळे कठोरचा आला म्हणलं तुमचा कठोर व्यंजन म्हटलं च या ठिकाणी आला. बघा चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊ पुढे, एकच क्वेश्चन राहिला शेवटचा. बघा बघा पुढील वाक्यात किती नामामध्ये सामान्य रूपामुळे काय बदल झालेला आहे. म्हणजे नाम ऍज इट इज एखादं वाक्य येते, त्याला काय झालं तर थोडा बदल होऊन त्याचे काय झालं तर त्याला थोडा बदल झालेला असतो, त्यालाच काय सामान्य रूप असे म्हटले जाते त्याला. बघा आता काय शिक्षक असतो, त्याला काय झालं, शिक्षक का झालं, तिथं काय झालं, का झालं, तिथं शिक्षक का झालं, म्हणजे एक त्याला काय झालं, एक काय झाला, एक आला इथं, बरोबर. आता मुलं असतं, मुलचं काय झालं, मुला झालं, म्हणजे हित एक झाला, बरोबर. आता शाबास म्हणतो आपण, बरोबर. शाबास हॅस राहिले, शाबासकीच राहिलेला आहे, त्यामुळे इथं झालेला आहे का बदल, झालेला नाही, दिलेला झाला नाही. कुठले झालं, 1 आणि 2, फक्त काय झालंय तुमचं
60 लाईक आहे तुमचं 2 उत्तर येईल मित्रांनो. सामान्य रूप झालेलं किती बदल झाले? 2. शिक्षकचं शिक्षक काय झालं, मुलचं काय झालं, मुला झालं मित्रांनो. बघा या ठिकाणी आपण 2013चा डिटेल एक्सप्लेनेशन एकदम व्यवस्थित, जिथं खरंच गरज आहे एक्सप्लेनेशन तिथं आपण एक्सप्लेनेशन घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण काय केलेलं आहे, मोठमोठ्या स्क्रीनवर आपण शिकवत नाही. काय जणांना मोबाईल विद्यार्थ्यांना आवडेल ना आवडेल, कोणाला प्रत्येकाला आवडेल असं काय आपलं लेक्चर नाही. आपण छोटासा आपला मोबाईल स्क्रीनवर पण आपण काय केलेलं पूर्णतः क्वालिटी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब चॅनेलला जरूर करा. काही जण लेक्चर बघतात पण सबस्क्राईब जरूर करत नाही, कारण तुम्ही सबस्क्राईब केलं तर काय होतं, पुढच्या शिकवण्याला सुद्धा काय होतं, उत्स्फूर्त मिळतो. त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब जरूर करा. आणि अशा प्रकारचे 2013 पासून 2024 पर्यंत पूर्ण आपण लेक्चर काय टाकणार आहोत. परीक्षेवर अभ्यासावर सुद्धा आपण काय करणार, लवकरात लवकर काय करणार, त्याच्यावर सुद्धा 10 नोव्हेंबरच्या आधी काय करणार, तर छान प्रकारे एक्सप्लेनेशन आपण काय करणार युट्यूबला टाकणार आहोत. त्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर जरूर करा. थँक्यू.